आपण आहोत आता अवसरी बुद्रुक तर्फे पिंपळगाव जिल्हा परिषद गटात. पण या गटात आपल्या मागे जी व्यक्ती आहे ते आहेत देवीदास दरेकर, ज्यांच्या पत्नी पेठ घोडेगाव या जिल्हा परिषद गटातून उभे आहेत. पण हे मात्र आता इथं ह्या अवसरी खुर्द गावातील नागरिकांसमेत चहापान करताना बसलेत. आपण थोडा त्यांच्याशी वार्तालाप करण्याचा प्रयत्न करतोय. भाऊ, काय सांगाल, मतदारसंघ तुमचा सोडून तुम्ही इकडे फिरताय, तुम्ही तुमच्या मतदारसंघात दिसत नाहीत. सर्वांना जय महाराष्ट्र. खरं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज पुणे जिल्ह्यामध्ये वातावरण ढवळून निघालेले आहे. प्रचाराचा जोर हा शेवटच्या क्षणाला गेलेला आहे. प्रचारामध्ये प्रत्येक पक्षाने आघाडी घेतलेली आहे. तशाच प्रकारची आघाडी शिवसेना पक्षाने सुद्धा घेतलेली आहे. या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे उद्या पारगाव कारखान्याचं पारगाव या ठिकाणी येत आहेत. पारगावला येऊन जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं मार्गदर्शन करणार आहे. जिल्हा परिषद ही संस्था सर्वसामान्यांच्या हिताची कशी आहे ते साहेब आपल्याला सर्वांना सांगणार आहे. राज्यात चालणारे प्रोजेक्ट असतील, राज्यात चालणारे डेव्हलपमेंट असेल, राज्यात चालणारे जे महिलांसाठी असेल, तरुणांसाठी असेल, जे ग्रोथ आहेत ते समजून सांगण्याचा प्रयत्न साहेब आपल्याला सर्वांना करणार आहे. मी प्रथमतः आपणा सर्वांना विनंती करतो, वाजत गाजत शिंदे साहेबांच्या स्वागतासाठी पारगाव या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती करतो. आणि खरं तर आता तुम्ही पत्रकार माझे मित्र या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी सांगितलं तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये फिरत नाही, इकडे का फिरता? अहो, ज्या पक्षाने शिवसैनिकांनी मला मोठं केले त्या शिवसैनिकांना मी या ठिकाणी उभं केलेलं आहे. या मतदारसंघामध्ये आमचे कल्याणजी हिंगे एक सर्वसामान्य दुबळा कार्यकर्ता उभा आहे. हो, आज खऱ्या अर्थाने कल्याण हिंगे पाहिल्यानंतर तुम्हाला ज्ञात येईल की कल्याण हिंगे हा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे, पण सच्चा शिवसैनिक आहे. मग सच्च्या शिवसैनिकासाठी वेळ नाही द्यायचा तर कुणासाठी वेळ द्यायचा? अहो, इतिहासामध्ये इतिहासाची पानं जर उपाचाकली आपण पाहिली तर तानाजी मालुसरांनी सांगितलं होतं, पहिलं लग्न माझ्या रायबाचं नाही, पहिलं लग्न माझ्या कोंडाण्याचं होईल. मग हा कोंडाणा किल्ला जिंकण्यासाठी माझा एक शूरवीर तानाजी म्हणजे कल्याणजी हिंगे लढतोय. त्याच्यासाठी मी या अवसरीमध्ये प्रचारासाठी आलेलो आहे. ती पेठ प्रादेशिक पाणी योजना आहे, तिचं श्रेय कुठंतरी तुम्ही लाटण्याचा प्रयत्न करतायत. अशा आशयाचे बोर्ड लागलेत आढळराव पाटलांचे. खरं तर तुम्ही त्या मतदारसंघामध्ये जा, आता त्या विषयाची चेष्टा झाली. हो, चेष्टा झाली. ज्यांनी कोणी बोर्ड लावले, कालपर्यंत त्यांनी वळसे पाटलांचा बोर्डवर कधी फोटो टाकला नव्हता. आज ते साहेबांचा फोटो टाकताय. साहेब माझ्या दृष्टीने दैवत आहेत, परंतु तुम्ही तुमच्या बरोबर खोट्या कामाचा साहेबांना बोर्ड फोटो टाकून बदनाम का करता? साहेबांचं डेव्हलपमेंट खूप मोठी आहे आंबेगाव तालुक्यामध्ये. आपली स्वतःची डेव्हलपमेंट दाखवा. या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जी स्वतःची डेव्हलपमेंट दाखवा. वळसे पाटलांचा फोटो टाकून तुम्ही त्यांना सुद्धा माझ्या दृष्टीने बारीक करताय असं. वळसे पाटलांचे फोटो नाही आहे त्याच्यावर, बोर्डवर कोणाचेच फोटो नाही. फक्त आढळराव पाटलांनी त्याच्यासाठी जो पाठपुरावा केलाय ती 4 पत्र आहेत आणि त्यांच्या आशयाची एक सामनाला आलेली बातमी याचीच प्रिंट केलेली आहे त्याच्यावर. फेसबुकला आणि व्हॉट्सअपला बा साहेबांचा सुद्धा बोर्ड आहे त्यावर. नाही, मी दाखवतो तो बोर्ड तुम्हाला. हा बोर्ड आहे, हा बोर्ड आहे ना, हा फक्त त्या पत्रांचा बोर्ड आहे. आता माझा सुद्धा उद्या पत्रांचा बोर्ड हे काम खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद पासून सुरुवात होती बरं का. अजून त्यांना म्हणजे एवढ्या वर्ष खासदार राहिले, त्यांना माहीत कसं नाही मला काही कळत नाही हे काम जिल्हा परिषदचं असतं म्हणून. अहो, जिल्हा परिषदच्या जीबीच्या मिटिंगला हा ठराव होतो आणि मग हा ठराव शासनाच्या दरबारी पारित होण्यासाठी जात असतो, मग केंद्र शासनाकडे जातोय. परंतु हे तुम्हाला माहिती आहे का, सातत्याने जो कुणी कार्यकर्ता आला तर त्यांच्या ऑफिसमध्ये फक्त म्हणलं जातं, पत्र तयार करून घ्या, यांना पत्र द्या. मग पत्रावर जर योजना मंजूर होत असत्या तर मग कलमोडीच्या किती पत्र तुम्ही दिलीत? मग कलमोडी का मंजूर होत नाही हा पण माझा सवाल आहे त्यांना.
तर त्या योजनेत तिथं आम्ही सामान्य तेथील नागरिकांशी संपर्क केला होता, पण ती योजना अजून कार्यान्वित नाही. तर त्या योजनेला अजून म्हणजे कार्यान्वित व्हायला किती वेळ लागेल? कारण ते पाणी टेस्टिंग वगैरे पाईपलाईन वगैरे सर्व झालेलं आहे, त्यांचं फक्त चालू होण्याची बाकी आहे. तर त्याला चालू व्हायला किती वेळ लागेल? मध्यंतरी विद्युत महामंडळाच्या गलथान कारभारामुळे यांच्या सांगण्यावरून ते काम डिले करण्याचा प्रयत्न सातत्याने झालेला आहे. कुणाच्या सांगण्यावरून? विरोधकांच्या सांगण्यावरून. विरोधकांनी स्पष्ट भाषेत कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं ही निवडणूक होईपर्यंत ही पाणी चालू झालं नाही पाहिजे. हे सातगाव पठारच्या जनतेने पेठ या ठिकाणी अधिकाऱ्यांची माझी खडाजंगी भांडणं झालेली आहे ते पाहिलेलं आहे. म्हणजे ही योजना राजकारणातच अडकली आहे का? ही योजना राजकारणात अडकू शकत नाही. त्यासाठी वाकेश्वर महाराज, सौरांग्याचे दत्त महाराज, वेळेश्वर महाराज साक्षात जागरूक आहेत. या योजनेचं श्रेय हे जनतेला जातं, देवीदास दरेकरला नाही. सगळ्यात पहिली आम्ही सर्व सातगाव पठारच्या जनतेची मीटिंग घेतली वाकेश्वराच्या सभागृहामध्ये आणि मग नंतर या योजनेच्या कागदपत्रांचा पाठपुरावा झालेला आहे. म्हणजे जनता आली म्हणून ही योजना झाली ना, का देवीदास दरेकर आला म्हणून झाली नाही. देवीदास दरेकरला जनतेने विश्वास टाकला 5 वर्षापूर्वी, त्यांना निवडून दिलं. निवडून दिल्यानंतर त्यांचं कामच आहे टपाल पोचवणे, पोस्टमनचं काम करणं हे जिल्हा परिषद सदस्याचं काम असतं. ते पोस्टमनचं काम मी केलंय. जनतेने दिलेला लखोटा हा मी शासनाच्या दरबारी मांडलेला आहे आणि यांचा लखोटा स्वतःसाठी आहे, माझा लखोटा हा जनतेसाठी आहे. पण जनतेने दिलं, परंतु ही योजना अडकलेली नाही. गेले 8 दिवसामध्ये हे पाणी सातगाव पठारच्या मायबाप जनतेला, मुख्य जनावराला आणि खरं तर विशेषतः ह्या भागातील माता भगिनींना मी ह्या त्यांच्या डोक्यावरचा हांडा, त्यांच्या दारापुढचा जो ड्रम आहे निळा, तो ड्रम फेकून देण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. सातगाव पठारच्या जनतेने प्रयत्न केलेला आहे. आढळराव पाटलांना तर माझं चॅलेंज आहे, तुम्ही किती वर्ष खासदार होता, तुम्ही का टँकर मुक्त हे गाव करू शकला नाहीत? हा पहिला सवाल माझा तुम्हाला आहे. तुम्ही या संदर्भात इथून मागे कधी पत्र दिलं का? देवीदास दरेकरनी तुमची पत्र तुमच्या PA टाईप करून घेतल्यात, फक्त सपोर्टेड म्हणून ना. आता तुम्ही म्हणताय 8 दिवसात शक्य हे चालू ना? अहो तुम्हाला मी नेईल ना गुढ्या उभारलेल्या पाहिला. अहो जनता माझ्या निकालाच्या पर्यंत, माझ्या पत्नीच्या निकालापर्यंत पाणी येईल किंवा त्याच्यानंतर 1-2-3 दिवसांनी पाणी येईल. ह्या योजनेचं क्रेडिट देवीदास दरेकर यांना जाऊ, आढळराव पाटील यांना जाऊ किंवा तेथील सामान्य जनतेला जाऊ. फक्त आपण एवढी अपेक्षा करूया की पेठच्या जनतेला पाणी भेटेल आणि त्यांची ताण भागेल. मी विनोद. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. संपर्क क्रमांक 96 23 23 30 30.